और अब समाचार विस्तार से। अकोला शहर में सांप्रदायिक दंगा के बाद अब स्थिति नियंत्रण में है, लेकिन दंगा और हिंसा से प्रभावित इलाकों में अब भी सन्नाटा है। मंगलवार की सुबह पुलिस ने रूट मार्च निकालकर स्थिति का जायजा लिया और नागरिकों से शांति बनाए रखने की अपील की। सोशल मीडिया पर एक मैसेज को लेकर अकोला में दंगे जैसे हालात पैदा हो गए थे। अकोला शहर के जूने शहर इलाके के हरिहरपेट, अक्कलकोट और जय हिंद चौक पर जमकर पथराव और आगजनी हुई थी। इस हिंसा में एक व्यक्ति की जान भी चली गई थी, जिसके बाद पूरे इलाके में पुलिस ने धारा 144 लगाने के बाद स्थिति पर काबू पाया। फिलहाल तो स्थिति नियंत्रण में है, लेकिन परिसर में दुकान और अन्य व्यावसायिक प्रतिष्ठान बंद ही है। इस बीच मंगलवार की सुबह पुलिस ने संवेदनशील इलाकों में रूट मार्च किया। दंगा प्रभावित क्षेत्र से निकाले गए रूट मार्च में पुलिस अधीक्षक और अन्य वरिष्ठ अधिकारी समेत एसआरपी की एक कंपनी, आरसीपी की 3 पलटून और अन्य पुलिसकर्मी भी शामिल थे। पुलिस ने एक बार फिर से नागरिकों से शांति बनाए रखने की अपील की है। रूट मार्च आज आपण इथे एसआरपीची कंपनी आहे, आरसीपीचे 3 प्लाटून आहेत, तसंच आपल्या अकोला जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदार या ठिकाणी रूट मार्चला हजर आहेत। आम्ही स्वतः त्या रूट मार्चमध्ये सहभागी झालेलो आहोत। शहराच्या सर्व प्रमुख भागातून, संवेदनशील एरियातून हा रूट मार्च निघतोय। याच्यामधून लोकांचा विश्वास पोलिसांच्या कारवाईबद्दल वाढेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। अकोला शहर में 12 मई की देर रात सोशल मीडिया पर विवादित पोस्ट को लेकर जूने शहर में पथराव, आगजनी, वाहनों में तोड़फोड़ हुई थी। इस दंगा के बाद पुलिस ने करीब 101 लोगों को गिरफ्तार किया है और 30 आरोपियों को 19 मई तक पुलिस हिरासत में भेज दिया। अकोला शहर में हुए पथराव और आगजनी के मामले में पहले से गिरफ्तार दोनों गुटों के 30 आरोपियों को कड़ी सुरक्षा में जिला न्यायालय में पेश किया गया। इस दौरान न्यायालय परिसर में नागरिकों की भारी भीड़ थी। थानेदार सेवनानंद वानखेड़े ने एक-एक कर 30 आरोपियों को प्रथम श्रेणी दंडाधिकार के सामने पेश किया, जबकि इस मामले में पुलिस अभी भी छापेमारी कर रही है और अब तक 101 आरोपियों को गिरफ्तार कर चुकी है। जिलाधिकारी ने जूने शहर और डाबकी रोड पुलिस थाना अंतर्गत 15 से रात 8 बजे से सुबह 8 बजे तक संचारबंदी कायम रखी है। हालांकि दिन के समय थोड़ी शिथिलता दी गई है। मंगलवार से सुबह 8 से रात 8 बजे तक जमावबंदी लागू की गई है। वैसे अब शहर में जनजीवन को सामान्य करने के लिए 15 की दोपहर 12 बजे से रात के 8 बजे तक सिटी कोतवाली और रामदासपेट पुलिस थाना अंतर्गत संचारबंदी में छूट दी गई। इस परिसर में आवश्यक वस्तुओं एवं सेवाओं की सुगमता से आपूर्ति की जा रही है, ताकि नागरिकों को किसी तरह की परेशानी न हो। त्यासाठी आपण शहरामध्ये जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। माझं नागरिकांना आव्हान आहे, आपणही कोणत्या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं। आज रात्रीपर्यंत जी संचारबंदी ही कडक होती, त्याचे निर्बंध कालपासून सैल करण्यात येतील। नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत आपण जे काही आपले दैनंदिन कामकाज आहे ते करू शकता। त्या दरम्यान जमावबंदीचा आदेश मात्र लागू राहणार आहे। तसंच संध्याकाळी 8 ते सकाळी 8 या दरम्यान शहरामध्ये जमावबंदी व संचारबंदी हे लागू असेल। आत्तापर्यंत शहरामध्ये आपण जे तणावाचं वातावरण तयार झालेलं होतं, जी अप्रिय घटना घडली होती, त्या अनुषंगाने एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 2 गुन्हे हे रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि 4 गुन्हे हे जुने शहर पोलीस स्टेशनचे दाखल आहेत। त्यामध्ये एकूण आत्तापर्यंत जवळपास 100 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आणखीन आरोपींना आपण निष्पन्न करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करत आहोत। राज्य के उप मुख्यमंत्री और अकोला जिले के पालक मंत्री देवेंद्र फडणवीस ने अकोला के पुराने शहर इलाके में हुई घटना की गहन जांच के आदेश दिए हैं। राज्य के ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन ने बताया कि इस घटना में दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। घटना की जानकारी मिलने के बाद वे पुराने शहर थाने में पहुंचे और पत्रकारों से बातचीत की।
इस मौके पर ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन ने पुलिस प्रशासन के साथ घटनास्थल का दौरा किया। उन्होंने कहा कि ये एक गंभीर मामला है। सोशल मीडिया पर आपत्तिजनक पोस्ट करने वाले का नाम सामने आया है और संबंधित व्यक्ति के खिलाफ कार्रवाई जरूर की जाएगी। उन्होंने ये भी स्पष्ट किया कि जरूरत पड़ी तो इस घटना की उच्च स्तरीय जांच कराई जाएगी। इस घटना में हरिहरपेट के विलास गायकवाड़ की मौत हो गई। राज्य सरकार के माध्यम से मृतक के परिवार को 4 लाख रुपए की सहायता राशि देने की घोषणा की गई है, ऐसी जानकारी भी महाजन ने दी। भारतीय जनता पार्टी की ओर से विधायक रणधीर सावरकर ने मृतक के परिवार को 1 लाख रुपए और श्री रामनवमी शोभा समिति की ओर से विधायक गोवर्धन शर्मा ने 51,000 रुपए की सहायता देने की घोषणा की। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचं नाव समोर आलेलं आहे। त्याला निश्चित अटक केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल। परंतु आपण अशा पद्धतीने लोकांनी जीवावरच उठायचं, कोणाच्या तरी सगळ्यांनी उठायचं, 1000-2000 लोकांनी मोटरसायकल घेऊन बाहेर निघायचं, घोषणा देत अटॅक करायचा, जाळपोळ करायची, जो मिळेल त्याला मारत सुटायचं, पोलीस कर्मचाऱ्यांना मारायचं, जीवानिशी मारून टाकायचं। मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे आणि ही अजिबात यापुढे खपवून घेतली जाणार नाही। अकोला जिले में फसल बीमा कराने के लिए नियुक्त बीमा कंपनी ICICI लोम्बार्ड ने काम में देरी की और अकोला जिले में फसल बीमा कराने वाले किसानों को बीमा लाभ से वंचित रख दिया। इसीलिए अब जिला प्रशासन ने सरकार से सिफारिश की है कि इस मामले में ICICI लोम्बार्ड बीमा कंपनी को ब्लैक लिस्ट में डाल दिया जाए। ICICI लोम्बार्ड को सरकार द्वारा उन किसानों के फसल बीमा दावों को निपटाने के लिए नियुक्त किया गया था जिन्होंने भारी बारिश, बेमौसम बारिश, ओलावृष्टि जैसी प्राकृतिक आपदाओं के कारण फसल के नुकसान की भरपाई के लिए फसल बीमा योजना के तहत फसल बीमा लिया है। फसल बीमा मुआवजे के भुगतान की कार्यवाही की प्रारंभिक जांच और किसानों के फसल बीमा दावों का निपटारा किया गया, लेकिन ICICI लोम्बार्ड कंपनी द्वारा किसानों के फसल बीमा के काम में काफी देरी और लापरवाही की गई है, जिससे किसान बीमा की राशि से वंचित रह गए। इसीलिए अब इस मामले में जिला प्रशासन ने राज्य सरकार से ICICI लोम्बार्ड को ब्लैक लिस्ट में डालने की मांग की है। ब्रेक के बाद आपका फिर स्वागत है। खामगांव कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति पद पर सुभाष पेसोडे और उप सभापति पद पर संघपाल जाधव निर्विरोध चुने गए हैं। पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा प्रणीत महाविकास आघाड़ी ने 18 जगहों में से 15 पर जीत का परचम फहराकर अपनी शक्ति का एहसास कराया। यूएसएन संवाददाता फहीम देशमुख ने पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा से खास बातचीत की। विदर्भातील सर्वात श्रीमंत बाजार समित्यांपैकी एक बाजार समिती असलेली खामगाव बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने 22 वर्षाच्या सत्तेनंतर पुन्हा आणखीन आपला झेंडा रोवलेला आहे। या ठिकाणी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सभापती आणि उपसभापतीची निवडणूक पार पडली। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा प्रणीत महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांचा झेंडा या ठिकाणी पूर्ण रोवला गेलेला आहे। आपल्यासोबत माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आहेत। या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय म्हणाल, आपण सत्ता पुन्हा एक वेळ सत्तेत आलेला आहेत, शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत आपल्याकडे? गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता होती। स्थानिक आमदार, त्याच्यासोबत एक आणखीन आमदार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन दिली, दादागिरी केली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या 35 सोसायट्या आहेत त्यांना अवसानात काढून त्या 35 सोसायटीचं मतदान होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले। परंतु जनता, जनार्दनाचे आशीर्वाद, शेतकऱ्यांचे आशीर्वाद, त्या प्रत्येक लढाईत आम्ही जिंकलो, त्याला स्टे आम्ही मिळवला। त्यांचा मनसुबा असाच होता, षडयंत्र असंच होतं की या निवडणुका होऊ नये, इथं प्रशासक राहावा व त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार करावा। परंतु जनतेच्या आशीर्वादानं तो सर्व त्यांचे षडयंत्र आम्ही हाणून पाडलं व आमच्या 18 पैकी 15 जागा दणदणीत विजय आमचा यामध्ये झाला। मागील वर्ष 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या बाजार समितीमध्ये आपण बघितलं, उलटी हराशीमध्ये शेतकऱ्यांना खूप त्रास गेलेला आहे। कसं काय रोखणार आपण हे? त्यावर सर्व व्यापाऱ्यांची पहिले मीटिंग घेऊ, त्या माध्यमातून त्यांच्या अडचणी काय ते समजून घेऊ। व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांनाही त्रास व्हायला नको, शेतकऱ्यांना त्रास व्हायला नको, त्या माध्यमातून मार्ग काढू। त्यांना विनंती करू, असं करू नका। ते म्हणतात की माल सलटता नाही, ये सलटता नाही, तर तिथं बसू प्रॅक्टिकलमध्ये काय होतं म्हणून। आता अभ्यासू आमचे संचालक काय होतं, दुसऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या चांगल्या आपल्यापेक्षा चांगल्या आहेत तिथं जाऊन बघू, त्या माध्यमातून मार्ग काढू। इतपर जर काही कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्या सेडवर जो कर्मचारी असेल, जो प्रभारी असेल, त्याला त्याचं दंड दिला जाईल आणि त्यांनी जर ऐकलं नाही नोटीसच्या माध्यमातून त्या संबंधित व्यापाऱ्याचा लायसन रद्द करण्यात येईल। निवडणुकीच्या माध्यमाने आपण मतदारांना काही आश्वासनं दिली आपल्या घोषवाक्यात आणि त्याच्यात खूप मोठं आपण आश्वासन दिलं, ते आश्वासन कसे पूर्ण करणार?
कृषी उत्पन्न बाजार समिती आमची आहे सक्षम आहे. आम्हाला शासनाची मदताची काही गरज नाही आहे. पैसा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचं जे व्याज मिळतं त्याच्यातूनच आम्ही कामं केली तर अर्ध्या व्याजामध्ये पूर्ण कामं सर्व घटकांना आम्ही न्याय देऊ शकतो, सर्व सोयीचा पुरवू शकतो. ज्या काही योजना आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आता 10 ते 12 कोटीचे प्रस्ताव तयार केलेले आहेत. त्या माध्यमातून पणन संचालकाशी माझं बोलणं झालेलं आहे, संबंधित मंत्रीशी बोलणं झालं. आमचा पैसा आहे, जर आम्ही काही चुकीचं करत असेल तर कारवाई करा, परंतु विकासामध्ये गतिरोध कोणी आणू नका. आणि जे कोणी आणायचा प्रयत्न करते ते त्यांना आडवं करू. त्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करतात, ते काय करतात, त्याची परिस्थिती काय आहे, त्यांचे कार्यकर्ते कसे आहे ते आम्हाला सर्व अवगत आहे. जर त्यांनी इथं काही करण्याचा प्रयत्न केला तर तिथं त्यांना माहितीचा अधिकार होऊन त्यांना तिथं आडवं करू. महाविकास आघाडीमध्ये बघितलं असेल की अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने भाजपासोबत युती केली. मात्र आपण मागील 20-22 वर्षापासून बघतोय महाविकास आघाडीसोबत किंवा काँग्रेससोबत बहुजन वंचित आघाडी राहते. हाच पॅटर्न पूर्ण राज्यभर व्हावा असं आपल्याला वाटत नाही का? इच्छा आहे ना, परंतु तेथील स्थानिक नेतृत्व कसं आहे त्यावर सर्व अवलंबून असतं. काही रोष असतो, कोणाचं काय असतो. आपण प्रयत्न करणार का? हां, 100% प्रयत्न करू. बाळासाहेबांना विनंती करू, काँग्रेसवाल्यांना विनंती करू. जर आपल्याला विरोधी पक्षासोबत लढायचं असेल तर आपली वज्रमूठ ही पक्की व्हायला हवी. त्याच्यामध्ये इगो, मला किती जागा, त्याला किती जागा, ते नंतर बघू. पहिले निवडून या, याला बाजूला करा, नंतर आपलं काय भांडण आहे घरातलं ते आपण सोडू. नक्कीच हे होते माजी आमदार दिलीपकुमार सावंत, ज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता शेतकऱ्यांचं हित जोपासलं जाईल, जो आडवा येईल त्याला आडवं करू असं यावेळी ठोस स्पष्टोक्ती त्यांनी दिली. फहीम देशमुख, UCN न्यूज़, बुल्ढाना. बुल्ढाना जिले के जलगांव, जामोद, संग्रामपुर, शेगांव और नांदुरा तहसील में क्षार युक्त पानी की वजह से किडनी के रोग बढ़ते जा रहे हैं. प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम अंतर्गत जलगांव, जामोद, वखर, बकाल, शेगांव और बुल्ढाना में इससे पहले डायलिसिस केंद्र शुरू किया गया है, लेकिन बढ़ रहे मरीजों को देखते हुए महकर, चिखली, सिंदखेड़ राजा और मलकापुर में 4 नए डायलिसिस केंद्र शुरू करने की अनुमति मिल गई है. ये जानकारी प्रभारी जिला शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीकांत भुसारी ने दी. आपल्याकडे बुलढाण्यामध्ये अगोदर डायलिसिससाठी बुलढाणा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय जळगाव, जांभूळ, शेगाव, वरोड, बकाल या ठिकाणी डायलिसिसच्या सुविधा उपलब्ध आहे. यामधून आपण जवळपास 277 रुग्णांना डायलिसिसचा लाभ देतो. राहिलं आता काही ठिकाणी नव्यानं डायलिसिस सेंटर्स प्रस्तावित आहे, ज्याला तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. असे म्हणजे एक चिखली आहे, जो सिंदखेड राजा, मेहकर आणि मलकापूर. तसेच रुग्णांची संख्या जास्त असल्याकारणाने घाटाखालील जो भाग आहे, ज्याला आपण नांदुरा, जळगाव, जांभूळ, वरोड, बकाल आणि शेगाव अशा ठिकाणी एक नव्याने त्यांचं एक्सपान्शनसाठी सुद्धा आपण प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याला एक जी आपण प्रशासकीय मान्यता म्हणतो ती मिळणे अपेक्षित आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र लैंड हैंड इंडिया पुणे के संयुक्त तत्वाधान में छात्रों को मोबाइल वैन द्वारा व्यावसायिक शिक्षण के प्रति जन जागृति की जा रही है. मंगलवार को यह वैन अकोला जिला परिषद पहुंची. आधी तुला ते करून दाखवतो असं तुला काही नाही दाबून हां ठीक आहे. हां हां जोरात एकदम. मी वर्ग 8वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव जवाहर नवोदय विद्यालय आहे. मी अकोल्यात राहते आणि आज अकोल्यात स्किल्स ऑन व्हील्स हे जी बस आहे ती जिल्हा परिषदमध्ये आली होती. मला जसं कळालं मी इथे आली आणि इथे खूप काही असं शिकायला मिळालं, जे मी कधी केलं नव्हतं ते इथे करायला मिळालं. आणि खूप साऱ्या इक्विपमेंट्सची माहिती भेटली, सिस्टमची माहिती भेटली आणि जसं इंजिनिअरिंगचं जे काम असते ते करायला भेटलं आणि मी आज स्वतःहून ते केलं. खूप साऱ्या जणांनी शिकवलं आणि मग मी स्वतःहून पण करून बघितलं. अकोला के हिवरखेड़ थाना अंतर्गत बोरवा में आपसी विवाद में एक व्यक्ति की गोली मारकर हत्या कर दी गई.
इस वारदात के बाद पूरे परिसर में खलबली मच गई। अकोला के हिवरखेड़ पुलिस स्टेशन अंतर्गत बोरवा में एक व्यक्ति की गोली मारकर बड़ी ही बेरहमी से हत्या कर दी गई। जानकारी के अनुसार भूरेलाल चंगल और अंतर सिंह का पिछले कुछ समय से विवाद चल रहा था। इसी वाद विवाद के बीच बीती रात आरोपी अंतर सिंह ने भूरेलाल पर देसी पिस्तौल से गोली मारकर हत्या कर दी। इस वारदात को अंजाम देने के बाद आरोपी भाग गया। जानकारी मिलने के बाद पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेजने के बाद आरोपी की तलाश शुरू कर दी है। न्यूज रूम से बस इतना ही, लेकिन खबरों का सिलसिला आगे भी जारी रहेगा। आप देखते रहिएगा यूसीएन अकोला न्यूज।